हॅलो स्टुडंट, आपल्या सर्वांचं डब्ल्यू अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे। जेव्हा सगळं हे संपून जात असतं असं आपल्याला वाटत असतं तेव्हा खरी वेळ असते ती गोष्ट नव्याने सुरू करण्याची। ओके, मग आज आपल्याकडे अशीच एक इम्पॉर्टंट नवीन अपडेट आहे SSC GD या एक्झाम बद्दल। मग ती अपडेट आपण लवकरच पाहणार आहोत। म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला जेव्हा वाटेल की आता सगळं संपलेलं आहे आणि सर्व निराशा वाटेल तेव्हा तीच खरी सुरुवात असणार आहे तुमचं नवीन कार्य करण्यासाठी। कोणताही अंत हा अंत नसतो, तर तो एका नवीन गोष्टीचा प्रारंभ म्हणजे सुरुवात असते। ओके, मग आपल्याला ही आता अशीच एक नवीन सुरुवात करायची आहे आणि SSC GD मार्फत आपल्याला ती सुरुवात ही भेटलेली आहे। म्हणून आपण याच्यामध्ये मॅक्झिमम प्रॅक्टिस आणि मेहनत घ्यायची आहे की जेणेकरून ही पोस्ट आपल्याला भेटलीच पाहिजे। मग आजची याबद्दलची काय अपडेट आहे ते आपण लवकरच पाहणार आहोत। तुम्हाला इथं दिसतंय स्क्रीनवर की SSC GD याच्यासाठी SSC कडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे। ओके, एक नोटीस आलेली आहे, तर ती नोटीस आपण वाचायची आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इट इज हिअर बाय दॅट कॅन्डिडेट ऑफ कॉन्स्टेबल GD इन जनरल आर्म पोलीस फोर्स म्हणजे CAPF आणि SSB अँड रायफल्स इन आसाम रायफल एक्झामिनेशन 2024 should submit their online application much before closing date 31 December 2023 and not wait till last date to avoid possibility of disconnection and inability or failure to log in to the website. ओके, याच्यावरून आपल्याला असं कळतं की तुमचा फॉर्म हा तुम्हाला लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे। लास्ट डेट पर्यंत कोणीही फॉर्मच्या वेट करत नाही राहायचा, कारण लास्ट डेटला फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। मॅक्झिमम डिस्कनेक्शनचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असेल हे त्या SSCने नोटीस देऊन सर्वांना सांगितलेलं आहे। म्हणून तुम्हाला फॉर्म हा लवकरात लवकर अप्लाय करायचा आहे। ओके, मग कोणीही लास्ट डेटची वाट पाहत नाही बसायचं। जास्तीत जास्त लवकर फॉर्म भरता येईल असा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे भरूनच टाकायचं आहे। ओके, तर याची लास्ट डेट ही 31 डिसेंबर 2023 अशी आहे आणि एक्झामची डेट ही फेब्रुवारीच्या 20 तारखेपासून स्टार्ट होणार आहे आणि ती 12 मार्च 2024 इथपर्यंत चालणार आहे। ओके, म्हणजे आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेले आहेत SSCच्या प्रिपरेशनसाठी। त्यामुळे सर्वांनी इतरच कुठेही भटकायचं नाहीये, एक प्रॉपर प्लॅनिंगने ही एक्झामचं प्रिपरेशन करायचं आणि सिलेक्शन घ्यायचं आहे। मग याच्यासाठी आपलं प्रॉपर प्लॅनिंग, याच्यासाठी SSCची GDची बॅच ही सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करायची आहे। ओके, आजची आपली अपडेट ही एवढीच होती। ओके, तर आजचा आपला हा लेक्चर हे व्हिडिओ हा समाप्त झालेला आहे। ओके, धन्यवाद।